संघ विजेता ठरेल तो संघ सुपर 6 मध्ये प्रवेश करेल. श्री दीपक दादा हिलमायुजित जयदेवबाग क्रिकेट संघ कणभोलीवाडिया स्वर्गीय जनाबाई हिलम स्मृती चषक 2026 पर्व दुसरं आणि पर्व दुसरा मध्ये शेवटच्या रात्रीमध्ये ही मॅच पाहायला मिळते. आणि त्यानंतर बघा अगदी रात्री विचार केला तर आमचे डीजी ऑपरेटर अर्थात अक्षय दादा त्यांनी रात्री बँटास गोली खाली आणि ते फरार झाले होते. परंतु आज उशिरा का होईना परंतु जोडलेत तर ते एक चांगले ऑपरेटर आहेत आणि त्यांच्या माध्यमातून खरं तर आम्ही मॅक्रोफोनवरती देखील जोडलोय. अगदी विचार केला तर गेम ऑन आहे. 3 वर्षीय मॅच गोलंदाज स्टॅक वरती शुभम नाईक मोहपाडा क्रिकेट संघाचा ब्रँड स्टॅक एंड वरती फलंदाज आपण पाहतोय. जयेश शिवशक्ती कडाव क्रिकेट संघाचा बाहुबली मैदानाच्या आतमध्ये आणि पहिला बॉल घाण्या बॉल दरफंदरी बॉल नाचका बॉल येतो. इट इज द वाईट खरा बॉल. सुरुवात खरा पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये अगदी विचार केला तर पादरी साहेबांनी देखील मग असे सांगितलं होतं की पावसाचा वातावरण कधी येऊ शकतो यात शंका नाही परंतु येणार नाही. आणि यावेळेस देखील चांगला फटका आहे. 2 क्षेत्ररक्षक धावतात बॉल मागे उचललाय फेकणार तोपर्यंत बेकार. बस असा का म्हणजे काय सांगायचं आहे आंधळा दळीत आणि कुत्रा पिटकात फलंदाज बॅक टू डग आउट. येस अति काही संकटात नाही जरूर क्रिकेटमध्ये नेहमी म्हटलं जातं आणि काय गरज होती काय एक धाव घेण्यासाठी. जर एका धावेसाठी जर आपली एक मोठी विकेट आपण गमवत असाल तर ते एक धाव जर आपल्या टीम साठी येत नसेल तर हरकत नाही. परंतु इथे मोठी विकेट खरं तर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाल्या. पहिला बॉल देखील इट इज द वाईट. त्यानंतर एक धाव आणि त्यानंतर त्याच बॉलवरती विकेट देखील पाहायला मिळाल्या. 2 धावा देखील फलकावरती नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नीतू माळी हा फलंदाज. आणि तिथून विचार केला तर बघा ऑपरेटर स्कोरर आमचे बारक्या उर्फ गोट्या आता भरपूर उशिराने आम्हाला दिसले तिथे मगाशी दिसले होते परंतु त्यावेळेस मी मॅक्रोफोनवरती जोडलो नव्हतं. बघा एक चांगले नेतृत्व आहेत खरं तर सातत्याने पाहायला होतात. जसं या मॅच मध्ये ओहो यावेळेस भन्नाट वेग गोलंदाज पाहायला मिळतोय. शुभम नाईकचा विचार केला तर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये शेवटची मॅच आपण अनुभवतोय. आणि ज्या टीम या स्पर्धेमध्ये सर्व संघ क्वालिफाय झाले त्या सर्व संघांना विनंती करेन आपण ज्या टीम आला असेल त्या रिपोर्टिंग करा. शुभम नाईक आणि 2 बॉलवरती 2 विकेट गेले तर तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक आहे. दादा आपलं नाव विवेक देशमुख आणि पारितोषिक आमच्यापर्यंत लगेच जमा करा. यावेळेस देखील फटका फसलाय आणि पहिली विकेट येऊ शकली असती इथे आणि झालेली ही चुकी मोहपाडा क्रिकेट संघाच्या गोलंदाजाची. अगदी विचार केला तर आपण पाहू शकाल इथे जीवदान मिळालाय फलंदाजाला. फलंदाजाने 2 बॉलमध्ये 2 चौकार लागले तर 100 रुपयाचं पारितोषिक आहे. सन्माननीय पप्पू दादा देशमुख यांच्याकडून 100 रुपये आणि 2 षटकारासाठी 1100 रुपये सुरेश दादा यांच्याकडनं. थँक्यू. चांगले पारितोषिक खरं तर पाहायला मिळते. यावेळेस देखील फटका फसलाय. उंची भरपूर लांबी राहिली कमी आणि ते विकेट. आतापर्यंत विचार केला तर 2 विकेट देखील पाहायला मिळाले तर मैदानाच्या आतमध्ये. या बॉलवरती जर एक्स्ट्रा वाकवल्या तर 1000 रुपये म्हणजे दोन्ही साईडने कांड्या टाईट आहेत टेन्शन नाही. आणि जो कॅच जाईल त्याला 100 रुपयाचं पारितोषिक आहे. पप्पू दादा देशमुख. दांडा उडवला तर 1000 आणि कॅच घेतली तर 500. बरा उद्योग आहे काय सांगायचं आहे टेन्शन नाही. रोख मध्ये सभ्या भाषेमध्ये
हे भरपूर चांगले आहे. दोन्ही संघाचा विचार केला तर एकाच ताकदीचे तोड संघ पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. सेट करायला तर 100 रुपये. म्हणजे काय सांगायचं आहे, ज्या कव्वाल्या आपण सांगतो नाही कव्वाल्या आणि तर राजा आले आई शपथ काय सांगायचं आहे. यावेळेस शॉर्ट पेसचा बॉल अगदी चांगला पाहायला मिळाला मैदानाच्या आतमध्ये. आणि अगदी या फलंदाजाचा विचार केला तर आपण पाहिला अगदी या फलंदाजाच्या अगदी खांद्यावरून बॉल ट्रॅव्हल झाला. आणि या इष्टिरक्षकाच्या हातामध्ये चांगले मॅच आपण अनुभवतोय. मैदानाच्या आतमध्ये टीमची टोटल जाऊन पोहोचले 3 धावा फलकावरती. यावेळेस फटका ओ कमालीचा धर 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 सबकास. एक धाव्या बॉल वरती घेतली जाईल. वाऱ्याचा वेग फनाट तितकाच वेग या दोन संघामध्ये पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. टीमची टोटल जाऊन पोहोचल्या 1 ओव्हर नंतर 4 धावा आहेत फलकावरती. अंपर काय एस बेसन पीठ आणि गहूची भाकर म्हणजे थर्ड अंपायरची मागणी जरूर चेक केला जाईल. सेकंड बाउन्सचा रेफर आहे. आणि मला वाटते या तांबा गटी तांबा आमचा इकडे दिल उडत होत. प्ले डिलिव्हरी आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला इथे आणि टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे स्कोर बरोबरती 4 धावा फलकावरती. 4 धावा आहेत फलकावरती. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. अगदी चांगले मॅच. या मॅच मध्ये जर बघा जे आपण पहिले मॅच पाहिले ना वाकस आणि मोहपाडा अगदी 24 बॉल मध्ये 24 धावांची गरज होती मोहपाडा क्रिकेट संघाला. आणि ती मॅच 4 बॉल तर राखून जिंकले होते मोहपाडा क्रिकेट संघ. म्हणजे बघा वाकस क्रिकेट संघामध्ये जी क्षमता होती ताकद होती गोलंदाजी ही बनाट होती. परंतु आता कशा प्रकारे प्रदर्शन केलं जाईल. खरं तर शिवशक्ती कडाव क्रिकेट संघ प्रथमतः बॅटिंग करतोय. प्रथमतः बॅटिंग करत असताना तुम्हाला धावा बनवाव्या लागतील जास्तीत जास्ती. इथे पटका पसलाय परंतु गॅप झोन मध्ये येतोय. या विनिंग मधील पहिला चौकार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. फलंदाज आपण पाहू शकाल विशालच्या बॅट्समन हा चौकार पाहायला मिळतोय. अजून एक बाउंड्री आली तर 100 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. इट इज द व्हाईट आणि विकेट घेतली तर 200 रुपये. बरं उद्या काय स्कॅनर यो काढून ठेवायचा होता. बरं नाही आयोजकांचा नुसता द्यायचा आमचा स्कॅनर शापून आणायला लागत. बरं आता तिच्या गोष्टी का 5-5 हजाराला आम्ही गायब काल तुम्हाला दिसून. यावेळेस देखील चांगला पटका क्षेत्ररक्षक आहे. बॉल अडवला आणि तिथे एकच धाव्या बॉलवरती. पंच बॉल नो आहे. थँक्यू नो बॉल आहे आणि येणारा बॉल प्लेट नो +1 म्हणजे 2 धाव्या बॉलवरती घेतल्या जातील. पक्की चला पक्की मैदानाच्या आतमध्ये पोचवा लगेच. पक्की लगेच पोचवली जाईल या शंका नाही. या खरं तर अगदी विचार केला तर आंबोट गावचं एक क्रिकेट प्रेमी खरं तर ते देखील इथे उपस्थित झाले. त्यांचंही मनपूर्वक सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या वतीनं. आंबोट गावचे क्रिकेट प्रेमी ते देखील इथे उपस्थित झाले. खरं तर या वेळेस जर उपस्थिती दाखवणं एक सोपं काम नाही. या वेळेस जर विचार केला तर लोकांची भरणी असते. काय पंच बघू आपण जरूर जेवढा आम्हाला समजेल आम्ही चेक करू. परंतु जर आमच्यानी होत नसेल तर पंच स्वतः येतील.
हॅलो ओपनचा आपला डिसिजन आहे नो बॉल इज थँक्यू नो बॉल आहे येणारा बॉल फ्री असेल टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचले 11 धावा फलकावरती 11 धावा फलकावरती आहेत यावेळेस फ्री हिटचा बॉल आणि ते पुन्हा एकदा विडीज वाईट खरा बॉल आहे मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय या अगदी विचार केला तर आपण पाहतोय या शांत गतीने चालू असलेला हा सामना क्रिकेटचा रणसंग्राम आपण अनुभवतो मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या रात्रीमधील शेवटचा सामना देखील पाहायला मिळतो आजच्या लॉस मधील यावेळेस देखील फटका चांगला फ्रीडचा बॉल आहे आणि तिथे चांगलं क्षेत्ररक्षण देखील केले आणि ते घडलं काय मैदानाच्या आतमध्ये 2 धावा वेगाने सुंदर रनिंग द मिड विकेट पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये 14 धावा फलकावरती 3 वर्षी मॅच आहे 3 वर्ष मॅच मध्ये धावा बनल्या जातील की ते देखील पाहणं गरजेचं आहे मैदानाच्या आतमध्ये शांत गतीने चालू असलेली ही मॅच 2 संघामध्ये अगदी जबरदस्त मॅच बघा एक मोहपाडा टीम पाहायला मिळते रसायनी मोहपाडा करत रसायनी परिसरामधून करत बिलॉंग झालेला हा संघाडे एक आहे कर्जत तालुक्यामधील संघाडी इथे घडलं काय मैदानाच्या आतमध्ये तिथे जरूर क्षेत्ररक्षणाकडून चुकी झाली आणि एक धाव वेगाने पडून काढल्या टीमची टोटल जाऊन पोहोचल्या 15 धावा फलकावरती अगदी विचार केला तर आपण पाहतोय दुसऱ्या ही ओव्हर मधील चांगली गोलंदाजी खेळपट्टीवरती पाहायला मिळते यावेळेस देखील लेडी नेज लागले परंतु समोरच्या दिशेला स्वतः गोलंदाज आपण पाहतोय बॉल अडवण्यासाठी परंतु यष्टीरक्षक देखील तिथपर्यंत पोहोचला जरूर आणि ते पाहायला गेलं तर एकच धाव या बॉलवरती देखील पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त बाज खेळपट्टीवरती पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये लाजवाब बाज खेळपट्टीवरती आपण पाहतोय स्लॉट मध्ये आणि बॉल फेकून दिलाय रामदेव बाबा पतंजली षटकार लीजिए वरती 22 धावा फलकावरती पाहायला मिळतात पहिल्या ओव्हरमध्ये जरूर कमी धावा होत्या परंतु विचार केला तर या ओव्हरमध्ये धावा भरपूर पाहायला मिळाल्यात गोलंदाज आणि खर्च केल्यात यावेळेस घडलं काय डायरेक्ट हिटचा प्रयत्न बेकार यावेळेस काय घडलं मैदानाच्या आतमध्ये बस बरा काम आहे तुमचा साडू म्हणजे कोण माहित आहे का एकाच कंपनीने फसवलेले 2 ग्राहक साडू म्हणजे अंपर रन किती 3 ना मला वाटत मग अंपरी फसायला आहे त्याच कंपनीना अंपर बरोबर का यस बरा काम आहे 2 ओव्हरचा खेळ संपलाय टीमची टोटल जाऊन पोहोचले 25 धावा फलकावरती 25 आहेत धावा फलकावरती ड्रीम ब्रेक मित्राच्या आतमध्ये पाहायला मिळतो रितेश गुणदाव स्टॅक वरती आपण पाहतोय हळू रितेश गोलंदाज स्टॅक वरती आहे हळूचिक पाणी परला बांधन भरला पाणी परला बांधन भरला पाणी परला मिरग्याचा पाणी परला मिरग्याचा श्रीकृष्णाच्या धवल्या गाया बाय पाण्या उतरल्या श्रीकृष्णाच्या धवल्या गाया बाय पाण्या उतरल्या पाणी पिती शांत ग होती पाणी पिती शांत ग होती न आशीर्वाद देती या बारक्यावर म्याला आशीर्वाद देती या बारक्यावर म्याला इथे षटकार कमालीचा पटका पाहायला मिळाला
अजून एक षटकार आला तर 100 रुपयाचं पारितोषिक आहे पप्पू दादा यांच्याकडनं. चांगले मॅच अनुभवतोय मैदानाच्या आतमध्ये आणि आपल्यास देखील चांगला फटका क्षेत्ररक्षक आहे आणि तिथून विचार केला तर एकच सुद्धा या बॉलवरती देखील पाहायला मिळतो. बत्तीस धावा फलकावरती 32 धावा फलकावरती आहेत. 32 धावा फलकावरती आहेत. या शंकाळे या मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज आपण पाहतोय भन्नाट वेगाचा गोलंदाज रितेश. पहिल्या बॉलवरती षटकार त्यानंतर सिंगल आणि हा आहे तिसरा बॉल. ओहो यावेळेस कमालीचा फटका आहे आणि क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि मला वाटतं हा षटकार आहे. अगदी पाहायला गेलं तर शुभम नाईक सारखा एक 6 फुटाचा खेळाडू तिथे होता आणि त्याने कॅच जरूर टिपली परंतु तो स्वतःला सावरू शकला नाही आणि बाउंड्री लाईनच्या पलीकडे त्याचे पाय देखील क्रॉस झाले. अगदी रिप्ले मध्ये देखील आपण पाहिले. अगदी विचार केला षटकार यावर मध्ये आतापर्यंत 2 षटकार भन्नाट मॅच पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. यापुढे क्रॉस द लाईन फटका खेचायचा होता संपर्क नाही षटकाची चुकी आणि इथे वाईट +1 दूर धावा घेतल्या जातील याच्यासाठी ओळखलं जातं शिवशक्ती कडाव क्रिकेट संघ का प्रसिद्ध राहिलाय. बघा पहिल्या ओव्हर मध्ये धावा कमी होत्या आणि तिथून जशी दुसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली तसऱ्या मात्र धावांचा वेगही वाढला. बघा शिवशक्ती कडाव क्रिकेट संघाचा विचार केला तर समर्थक भरपूर आहेत पाठीराखे भरपूर आहेत असणंही गरजेचं आहे. स्लॉट मध्ये उडवलाय या ओव्हर मधील तिसरा षटकार पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. बघा पाठीराखे देखील अगदी सिट्ट्या मारतात एन्जॉय करतात कारण त्यांनाही ठाऊक आहे माझंही भरपूर इम्पॉर्टंट आहे आणि मला वाटते पावसाचे थेंब एक एक पडत राहिला. आता ही मॅच झाली पाणी पडलं तरी टेन्शन नाही 6 संघाला पैसे वाटून टिकायचं आणि मोकळा व्हायचा लगेच बरं काम आहे ना. परंतु या मॅचचा निकाल येणं गरजेचं आहे. दोन्ही टीम आमचा स्कोरर भरला इकडं वल्ला वल्ला झाला आवडा पाणी पडायला लागलाय काय सांगायचं आहे. यावेळेस देखील कमालीचा फटका मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे उचलणार फेकणार तोपर्यंत एकच धाव या बॉलवरती. टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचली गणेश बाबू किती 47 धावा. 4 ओव्हर मध्ये इतक्या धावा होत नव्हत्या त्या 3 ओव्हर मध्ये झाल्या अजूनही बॉल शिल्लक आहेत. यावेळेस देखील स्लॉट मध्ये उंची आहे भरपूर लांबी देखील तितकीच आणि इथे बघता बघता पहिला डाव संपला आणि पहिल्या डाव मध्ये टीमची टोटल जाऊन पोहोचले शिवशक्ती कडाव क्रिकेट संघाच्या धावा बनल्यात 53 धावा आणि 54 धावांचं टार्गेट आहे मोहपाडा क्रिकेट संघाच्या विरोधात बनल्या जातील का 18 बॉल मध्ये 54 धावा. पण जे नियोजन करतंय ना पावसाने आपल्याला धोका नाही देणार याची आशा आहे. आणि कडावचे जे पाठीराखे आहेत सूरज असतील त्यांचा ग्रुप असेल फ्रेंड सर्कल असेल असेच प्रोत्साहन तुम्ही नेहमी देत आलात. आणि विजयाची पताका जर तुम्हाला न्यायची असेल तर संयम बाळगा. आणि समोरसुद्धा चांगले खेळाडू आहेत. आपल्या शेजारील तालुक्यातील खालापूर तालुक्यातील मोपाडा संघसुद्धा नावाजलेला आहे आणि खरोखरच ही कमिटी नावाजलेली आहे. सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल करा.
वर्णे संघाचे कर्णधार आणि हुंगाव संघाचे कर्णधार स्टेजकडे येऊन टॉचविन करून घ्यायचं आहे, कारण आमचे दोन्ही संघ जवळचे आहेत, नदीच्या पल्ल्याड आणि नदीच्या आल्याड. पण पाऊस येतोय वरून तुमच्या डोक्यावर. हुंगाव आणि वर्णे दोन्ही संघाचे कर्णधार. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. 4-5 टीम पडले, डायरेक्ट साऊंड गायब आहेत. मग आता आम्हाला आवाज कमी वाटायला लागला. इथले उचललेत का? एस असू दे. थँक्यू अक्षय दादा, टेन्शन घेऊ नका, आम्ही तुमच्या सोबत आहे. माझे कराटा योग उद्या जो बरं सावंत. एस टॉस आपण संपूर्ण करणार आहोत. हुमगाव टीमचा कॅप्टन आणि वर्णे टीमचा कॅप्टन लगेच टॉस बॉक्स मध्ये जॉईन होऊन आपण टॉस देखील संपन्न करणार आहोत. एस थँक्यू डीजे ऑपरेटर. प्रशांत आणि शुभम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 54 धाब्यांचं टार्गेट आहे 18 बॉल मध्ये. 18 बॉल आणि 54 धाबा बघा. मला वाटते ना पहिल्या ओव्हर मध्ये शिवशक्ती कडव व क्रिकेट संघ बॅटिंग करत होता. पहिल्या ओव्हर मध्ये मला वाटते 7-8 धावा कदाचित होत्या तिथे अशी. 4 धावा होत्या. सूरज पवार आमचे मित्र आहेत, ज्यांचं कडाव संघाला सहकार्य असतं आणि त्यांनी कॉमेंट्री करतात. आमचे मित्र त्यांना रोख रक्कम खूप मोठी दिलेली आहे, 100 आणि रुपये त्यांनी स्वीकार करावा. कॉमेंट्री मॅन आमचे मित्र. खरोखरच सूरज तुझे मानावे तेवढे धन्यवाद, आणि तुमच्या आम्ही कमिटीतर्फे आभारी आहोत. लवकर करा. हॅलो धन्यवाद सुरेश दादा. सुरेश दादा खरं तर आमच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक दिल्याबद्दल आम्ही तुमचे आभार व्यक्त करीन. जरूर जम्या बॅच मध्ये बाजही भरपूर चांगली पाहायला मिळते. एका साईडला टीम आहे सुवर्ण टीम टॉस जिंकला आणि फर्स्ट द चूज. पेंडिंग ठेवू नका, लगेच कळवा. शुभम नाईकने 3 बॉल मध्ये 3 षटकार ठोकले तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. विवेक देशमुख या साहेबांकडनं पहिल्याच बॉल वरती चमकार. सुवर्ण क्रिकेट संघाने त्या बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. प्रशांत पवारने मारले तरी देखील 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. बघा चांगली मॅच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या बॉल वरती चमकार पेटून उठलाय फलंदाज. आपण पाहतोय बॅक टू बॅक 2 बॉल वरती 2 चमकार पाहायला मिळाले. आणि इथून पुढे जर विचार केला तर आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये अजून तिसरा चमकार आला तर विवेक देशमुख यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. चांगली मॅच देखील आपण अनुभवतो. शेवटची मॅच आहे आजच्या रात्रीमध्ये, क्वालिफायची मॅच अनुभवतोय. यावेळेस देखील पुन्हा एकदा त्याच दिशेला क्षेत्र निवडलाय आणि ते हॅट्रिक कंप्लीट. चला पारितोषिक लगेच आमच्यापर्यंत जमा करा. खरं तर फलंदाज आपण पाहतोय 3 बॉल मध्ये ना 3 चौकार आले, 3ही त्याच दिशेला खरं तर चौकार पाहायला मिळालेत. विवेक देशमुख यांच्याकडनं तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय 3 चौकारसाठी. प्रशांत पवार या खेळाडूसाठी
खरं तर चांगली मॅच, चांगला सपोर्ट दोन्ही टीमचा पाहायला मिळतोय. दोन्ही टीमला शिवशक्ती कडाव क्रिकेट संघाचा देखील पाठिंबा भरपूर पाहायला मिळतो. त्यांचे देखील चाहते भरपूर आहेत आणि आणि अगदी विचार केला तर आता नाही होणार. 6 बॉल मारल्या, 6 चौकार मारले असते त्याला 2000 रुपयाचं पारितोषिक होता, परंतु इथे डॉट बॉल पाहायला मिळाला. ऐसा लगापाट 2 विकेट घेतल्या तर 250 रुपयाचं पारितोषिक आहे पप्पू दादा यांच्याकडनं. 250 म्हणजे किती माहिती आहे का? 250 रुपयाचा पारितोषिक. यावेळेस देखील चांगला बॉल, परंतु पंच सांगतात बॉल आहे, इट इज द बाईट. खरा बॉल पाहायला मिळतो, इट इज द बाईट आहे. अगदी पाहतोय मैदानाच्या आतमध्ये शांत गतीने चालू असलेला हा सामना मैदानाच्या आतमध्ये एन्जॉय करतोय. 3 बॉल मध्ये 3 चौकार जरूर आले, परंतु चौथा बॉल तिथे पाहायला मिळाला डॉट आणि 5वा बॉल वाईट. 13 धाबा धाव फलकावरती. यावेळेस देखील चांगला बॉल, भन्नाट वेग गोलंदाज स्टॅक वरती पाहायला मिळतो. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये देखील पाहायला मिळते. हे मॅच संपल्यानंतर ना लगेच वरणी टीम आपण एका साईडने लगेच क्षेत्ररक्षण सजवूनही घ्या. हे मॅच संपल्यानंतर कमालीच्या मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण अनुभवतोय. मैदानाच्या आतमध्ये लाजवाब मॅच खेळपट्टीवरती पाहायला मिळते. शेवटची मॅच आहे आणि शेवटच्या मॅच मध्ये इथे फटका फसलाय आणि ओहो बघा, ही कॅच महत्वाची होती. ही कॅच सोडले तुम्ही प्रशांत सारख्या फलंदाजाला जर तुम्ही जीवदान देत असेल तर ही चुकी मी म्हणे शिवशक्ती कडाव क्रिकेट संघाची. टीमची टोटल जाऊन पोहोचली 14 धावा फलकावरती. अजूनही 40 बनवायचे आहेत बारक्या, बरोबर ना? 40 बनवायचे आहेत अजून. केस थँक्यू. आपचा बारक्या इकडं बे आलाय, पाण्यात टेमटेम पडतात. तू त्याच्या किडण्या उल्याच्या फेरवत आल्या ना डायरेक्ट. 2 बॉल मध्ये 2 विकेट आले तर पप्पू दादा याच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक आहे. मोहपाडा क्रिकेट संघ जर इथे विजेता होत असेल या मॅच मध्ये तर विवेक देशमुख यांच्याकडनं तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक. मॅच भरपूर चांगला आहे. 12 मध्ये बनवायच्या 40 धावा. विक्रांत गोलंदाज स्टॅक वरती 12 मध्ये 40 बनवायचे आहेत. ओहो, पहिला सालाय स्लॉट मध्ये. ओहो, अडवलाय बॉल तिथे. अगदी विचार केला तर एका हाताने बॉल तिथे अडवलाय, रिलीज देखील केलाय. षटकार वाचवलाय. 6 धावा आपल्या संघासाठी जरूर वाचवलाय. क्षेत्ररक्षणाचं देखील कौतुक करेन मी इथे. क्षेत्ररक्षणाचं कौतुक करेन, परंतु फटकाही तितका चांगला होता. एकच धाव्या बॉल वरती 15 बनल्यात. अजून 11 मध्ये 39 बनवायच्यात. 11 मध्ये 39 बनवायच्यात. या मॅच मध्ये धावा बनल्या जातील किती हे देखील पाहणं गरजेचं आहे. शेवटची मॅच आपण अनुभवतोय मैदानाच्या आतमध्ये. हो, यावेळेस देखील चांगला बॉल, मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. आपण पाहू शकाल कमालीची मॅच खेळपट्टीवरती पाहायला मिळते. 3:07 जरूर झालेत, परंतु सामना ही तितका चांगला पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे. मोठी विकेट. शुभम नाईक बॅक टू द आउट. डीजे तुम्ही जे पारितोषिक लावताय तर जरा अजून जास्त लावलं तर फोर्स वाढेल. असेच सगळे राहू द्या. झव्या बास मध्ये धाबा डाऊन पोहोचल्या. 16 धाबा धाव फलकावरती.
यावेळेस देखील रिबस अटॅक खेळायचा होता, संपर्क झाला व्यवस्थित नाही या. आणि इथून पुढे जर विचार केला तर आपण पाहतो एकच धाव या बॉलवरती देखील पाहायला मिळते. एकच धाव या बॉलवरती देखील पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये हा सामना संपल्यानंतर लगेच वर्णे क्रिकेट संघाला विनंती करेल आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये या एका साईडने लगेच रिपोर्टिंग करा. मॅच संपल्यानंतर सेमी फायनलचे थरार देखील पाहायला मिळतील. सेमी फायनल 1, सेमी फायनल 2 आणि सेमी फायनल 3 अशा मॅचेस देखील पाहायला मिळतील. इथे फटका चांगला आहे, उंची आहे भरपूर, लांबी राहिली कमी आणि ते कॅच टिपल्या कबालीची आणि फलंदाज बॅक टू डगआउट. चांगले संगीत सातत्याने या 6 रात्रीमध्ये आपल्याला ऐकायला मिळतात. सर्वांनी या अक्षय दादाच्या माध्यमातून खरं तर चांगले संगीत बघा. 3 ऑपरेटर आता पाहायला मिळतात आणि ते देखील आता एक मऊ गादीवाला सोफा घेऊन आले तिथे. टेन्शन नाही तुम्हाला, काय सांगायचं आहे. एक झोपलाय का? बरं ठीक आहे. म्हणजे 4 ऑपरेटर. कदाचित आम्हाला संधी मिळाली तर आम्ही देखील येऊ तिथे. 2 आले नाही म्हणजे 6 ऑपरेटर सातत्याने. खरं तर ही ओळख आहे अक्षय दादांची. अर्धी टीम आले, 2 गायब आहेत, अजून 6 जण शिकवलेत. म्हणजे बघा हे प्रेम अक्षय दादाचं पाहायला मिळतं. जब्या बॅच मध्ये टीमची टोटल जाऊन पोहोचले 17 धावा. 17 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. कबालीची बॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. यावेळेस देखील घडलं काय मैदानाच्या आतमध्ये. एस चौकार आहे, 5 धावा या कसल्या आल्यात. एस अंपरी मांड्यात आपटून धावायला आला म्हणजे अकाल कपले म्हणजे लेग बायच्या धाव. 4 धावा आहेत आणि खरे तर बघा आमचे जे मुख्य कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपण पाहतोय गणेश भाऊला अगदी बघा कानबिन एकदम आयटी पैटे मध्ये बांधून राहिलेत. जणू काही डिलावरी बाई होते ना तसे ते अगदी कान बांधून राहिलेत. रोक मध्ये टेन्शन नाही बाबा. कान बेस बा नाही पोराल शेंबूड होईल. हा का गणेश भाऊ? हा एस मान आली तो म्हणजे काम झालाय. असू दे, फटका देखील कमालीचा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. सुरेश पवार साहेबांचा देखील ते शुभ आगमन झालंय. कडाव गावचं एक चांगले नेतृत्व, एक दमदार व्यक्तिमत्व ते देखील येथे उपस्थित झाले. त्यांचं या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक सरचे स्वागत. 25 धावा धाव फलकावरती. स्लॉट मध्ये फटका फसलाय, उंच आहे, लांबी कमी राहिली आणि बरोबर एकच धाव घेतली जाईल याही बॉलवरती. अगदी विचार केला ना तर बघा पहिल्या ओव्हरमध्ये कडाव क्रिकेट संघ ज्यावेळेस बॅटिंग करत होता त्यावेळेस 4 धावा होत्या पहिल्या ओव्हरमध्ये आणि तिथून अभिची कॅच सोडली, तिथून त्या धावा पाहायला मिळाल्या. म्हणजे 2 ओव्हरमध्ये 50 धावा नाही 51 धावा पाहायला मिळाल्या. एकोणपन्नास धावा पाहायला मिळाल्या 12 बॉलमध्ये आणि तिथून चांगली बॅटिंग राहिल्या. आणि तिथून विचार केला तर आपण पाहतोय 26 धावा धाव फलकावरती आहेत. ओव्हर क्रमांक 3 पाहायला मिळते. 2 बॉलमध्ये 2 चौकार जरूर आल्या. सुरुवात जरूर केली होती प्रशांत या फलंदाजाने चांगली. 3 बॉलमध्ये 3 चौकार त्याच्या बॅट्स बंद पाहायला मिळाल्या होत्या आणि हा बॉल देखील कमालीचा पाहायला मिळतोय. आता उरलाय शेवटचा 1 बॉल.
शेवटचा एक बॉल आता फक्त या मॅच मध्ये अपचिरिता बाकी राहिली आणि इथून जसा बॉल फेकला जाईल तसा संघ देखील इथे विजेता ठरला गेला आजच्या रात्रीमध्ये शिवशक्ती कडाव क्रिकेट संघ अगदी आपण पाहतोय जनाबाई हिरम स्मृती चषक 2026 पर्व दुसरं आणि पर्व दुसऱ्यामध्ये देखील शिवशक्ती कडाव क्रिकेट संघ इथे सुपर 6 मध्ये प्रवेश केलाय आणि या सर्वांनी प्रशांत दादा पवार आपण या बॅटिंग करत असताना या खरं तर 3 बॉल मध्ये 3 चौकार टोकले तुमच्यासाठी तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक आहे ते पारितोषिक आपण घेऊन जा प्रशांत पवार दादा पण या चला हस्तांदोलन करून ज्या दोन्ही टीम अगदा खेळ चांगला राहिला खरं तर मोहपाडा क्रिकेट संघाचा विचार केला तर रसायनी मोहपाडा क्रिकेट संघ प्रवास जरूर लांबून करून आला परंतु शेवटची मॅच त्याने देखील गमावल्या आणि इथून पुढे जर विचार केला तर नेक्स्ट मॅच भरपूर चांगली पाहायला मिळेल एका साईडला टीम वरणे आणि त्याला फाईट करेल टीम हुमगाव या दोन संघामध्ये आणि 2 वर्षी